जिंदाबाद, महिला शक्ति जिंदाबाद, देश की पावर महिला शक्ति, देश की शान महिला शक्ति, श्री राष्ट्रीय अध्यक्ष गुलाबजी जायसवाल सर जिंदाबाद, श्री राष्ट्रीय अध्यक्ष अनिता सिंह मैम जिंदाबाद, बजरंगदास गुरुजी जिंदाबाद, नरेंद्र मोदी जी जिंदाबाद, हर हर महादेव। मी योगिता अनिल प्रधान, पंचायत अध्यक्ष पांढरी, तालुका सटक अर्जुनी, जिल्हा गोंदिया, महाराष्ट्र राज्य। महिला शक्ति ही सेंट्रल गव्हर्नमेंट संस्था आहे। या संस्थेचे संस्थापक श्री राष्ट्रीय अध्यक्ष गुलाबजी जायसवाल सर आणि राष्ट्रीय अध्यक्ष अनिता सिंह मॅम या आहेत। यांनी ही योजना 3 महिलांसाठी लागू केलेली आहे। पहिली आहे विधवा माता, दुसरी आहे किन्नर माता, तिसरी आहे घटस्फोटित माता। याच्यासाठी 6 योजना लागू करून दिल्या आहेत। पहिला आहे आजीवन पेन्शन, त्यांच्या जीवन संपेपर्यंत त्यांना पेन्शन लागू आहे। आणि ज्या विधवा मातांच्या नावावर लाईट बिल असेल त्यांचं लाईट बिल फ्री आणि पाणी बिल फ्री आणि त्यांना येण्या जाण्यासाठी बस आणि ट्रेनची सुविधा पण फ्री केलेली आहे। आणि ज्या आमच्या विधवा माता आहेत त्यांची लहान लहान मुलं आहेत त्यांना 5 ते 22 वर्षापर्यंत शिक्षण फ्री। आणि ज्या आमच्या विधवा माता आहेत त्यांना राहण्यास घर नाही, जसे किरायाने राहतात, घराची कंडिशन वगैरे खराब आहे, त्याच महिलांसाठी घराची सुविधा पण उपलब्ध करून दिलेली आहे आपल्या महिला शक्तीनं। आणि 7वी अशी योजना आहे विकलांसाठी, पुरुष असो की महिला असो त्यांच्यासाठी आजीवन पेन्शन, त्यांच्यासाठी रोजगार आणि व्हीलचेअर पण देण्यात येईल। आपल्या महिला शक्तीचे राष्ट्रीय अध्यक्ष गुलाबजी जायसवाल सर आणि राष्ट्रीय अध्यक्ष अनिता सिंह मॅम यांनी आपल्या विधवा मातांसाठी एवढा विचार केला, असे कोणी विचार केले नव्हते। आपल्या समाजामध्ये विधवा मातांना कुठं मान कुठं सन्मान असा मिळत नव्हता, पण आम्ही आपल्या महिला शक्तीमार्फत त्याला पहिला सन्मान देऊ, कुठं कार्यक्रमामध्ये कुठल्याही त्यांचा पहिला सन्मान करू। आणि आमच्या इथं असे विधवा माता होतात की त्यांना असा विधवा पेन्शन साठी असे दर ह्या ऑफिस मध्ये त्या ऑफिस मध्ये किती चक्कर काढतात, किती त्यांना दुखावते, तरी पण त्यांचा पेन्शन भेटत नाही, त्यांना वर्ष लागते। ह्या डॉक्युमेंट्स आणा, ते डॉक्युमेंट्स असे साहेब म्हणतात, पण तरी पण त्यांना विधवा पेन्शन लागू होत नाही। आमची महिला शक्ती अशी आहे की आमच्या विधवा माताचा पेन्शनच नाही तर त्यांना 6 योजनांचा लाभ दिलेला आहे। आणि आमच्या किन्नर समाजामध्ये किन्नर मातांना किती लोक बोलतात, त्यांना आपल्या समाजामध्ये घृणा मानतात, पण असे नाही समजत की त्यांचा एक अवतार शंकर पार्वतीचा आहे असे समजत नाही। त्यांना आपल्या समाजामध्ये मानत नाही, त्यांचे आई वडीलच्या दूर असतात, त्यांचा एक समाज असते। तरी पण आमचे राष्ट्रीय अध्यक्ष गुलाबजी जायसवाल सर आणि राष्ट्रीय अध्यक्ष अनिता सिंह यांनी हा विचार केला किन्नर समाजाला किती त्यांचा एक समाज असते, त्यांना असं कुठं दर भडकात आपल्या ह्याच्यामध्ये कुठं रेल्वे स्टेशनवर पैसे मागतात, कुठं बस स्टॉपवर, कुठं रोडावर, किती त्यांना आपला पोट भरण्यासाठी इकडे तिकडे त्यांना भटकावं लागते। म्हणून आमचे राष्ट्रीय अध्यक्ष गुलाबजी जायसवाल सर आणि राष्ट्रीय अध्यक्ष अनिता सिंह यांनी ह्या सगळ्या विधवा मातांचा, किन्नर मातांचा आणि सुटलेल्या मातांचा विचार करून त्यांनी आपल्या महिलांना आपल्या भारतामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण जगामध्ये ही महिला शक्ती योजना राबवलेली आहे। आणि आमच्या महिला शक्तीचे काम सगळ्या ह्याच्यामधून सगळ्या जोरातच चालू आहे आणि जोरात चालणारच आहे। आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष गुलाबजी जायसवाल सर आणि राष्ट्रीय अध्यक्ष अनिता सिंह यांना खूप खूप आशीर्वाद द्या, तुमच्यासाठी रात्रंदिवस एक केला। आणि आमचे तालुका अध्यक्ष पुरुषोत्तमजी भांडारकर सर हे आमचे सर मुंबईला गेले नसते तर आपल्या महाराष्ट्रामध्ये ही महिला शक्ती आली नसती आणि आमच्या विधवा माताला लाभ मिळाला नसता। यांना पण खूप खूप आशीर्वाद द्या। एवढे बोलून मी आपले 2 शब्द समाप्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हर हर महादेव, हर हर महादेव। महिला शक्ती जिंदाबाद, महिला शक्ती जिंदाबाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।